हॅलो मित्रमंडळी, कशी आहात तुम्ही? जबरदस्त ना जबरदस्त. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काही बोलूयामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे विषय असतात भरपूर सारे, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. कधी सेलिब्रिटी असतात त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज महत्त्वाचं म्हणजे काय, आज मी आलेलो आहे कोंढाळी ह्या गावात आणि तिथे मला माहीत झालं म्हणजे एक अशी विशिष्ट गोष्ट म्हणजे ती की विश्वात पहिला आयुर्वेदिक दवाखाना तो म्हणजे माधवबाग. हो, मी आज माधवबागमध्ये इथे आलेलो आहे आणि याच्याबद्दल माझी खूप इच्छा की जाणून घ्यायची की काय आहे असं विश्वात पहिलाच असा हा दवाखाना आणि याची काय काय विशेषता आहे. तर हे माझेही प्रश्न आहे, तुमचे इथेच प्रश्न असतील, तर कशाला कोणाची वाट पाहिजे. चला ना काय बोलूया. तर मित्रमंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की मी आज आलेलो आहे माधवबाग ह्या हॉस्पिटलमध्ये आणि तिथली आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि त्या माहितीसाठी माझ्यासोबत इथे आहे डॉक्टर अंजली मॅडम आहे, त्या OPD हेड आहे इथल्या आणि पूर्णपणे ते मला माहिती देतील अशी अपेक्षा तुमच्याकडून. सगळ्यात अगोदर त्यांचं स्वागत करूया. चला काही बोलूयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम. नमस्कार, धन्यवाद सगळ्यांना. जसं की आता आपण ऐकलंच आहे की माधवबागमध्ये आहे सध्या आमची पूर्ण यांची टीम आमच्यासोबत आहे आज इथे. आणि माधवबागबद्दल म्हणायचं असेल तर मी एका शब्दात म्हणणार, माधवबाग म्हणजे आरोग्याची बाग. हां, जिथे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो किंवा जे लोक बाहेर एकदम त्रस्त होऊन जातात, त्यांना बाहेर सगळीकडे फिरून एकदम त्रासून जातात, असे लोकांसाठी एक खूप सुंदर स्थळ म्हणता येईल किंवा एक सुंदर पर्याय त्यांच्यासाठी म्हणजे माधवबाग. तर माधवबागचं जे सुरुवात झाली आहे ती 2006 पासून झाली आहे. माधवबागचे संचालक आहेत डॉक्टर रोहित साने सर, ह्यांनी सुरू केली ही संकल्पना. त्यांनी 2006ला त्यांच्या बाबांच्या म्हणजे ह्यांनी सुरू केली होती, त्यांनी त्यांच्या स्मृतिपित्तर त्यांनी स्टार्ट केली होती. आणि पहिलं जे आहे ते आमचं माधवबागचं सुरुवात झाली आहे खोपोली इथे. हां, मुंबई जवळ आहे, मुंबई पुणे इथे आहे. तिथे पण जसं आमचा हा माधवबाग हॉस्पिटल आहे असं सेम तिथे त्यांनी सुरुवात केली. पण नंतर असं लक्षात आलं की लोकांचं जे फ्लो आहे ते इतकं जास्त वाढलं की तेवढीशी जागा त्यांना हे होत नव्हती, सफिशियंट होत नव्हती. मग त्यांनी दुसरं हॉस्पिटल इथे कोंढाळीला सुरुवात केली त्यांनी. तर कोंढाळीला सुरुवात झाली आहे माधवबागची 2012 पासून. आणि 2012 पासून आपल्याकडे कंटिन्यू निरंतर पेशंट येत आहेत. इथे जे पेशंट येत आहेत स्पेसिफिक जर म्हणायचं असलं तर माझ्याकडे इथे हार्ट डिसीजचे पेशंट असतात मेन. म्हणजे ज्यांना ब्लॉकेजेस सांगितलं गेलं आहे किंवा ज्यांना असं सांगतात की तुम्हाला आत्ताच बायपासची गरज आहे, आत्ताच तुम्हाला ऑपरेशन करावं लागणार, आणि ज्यांना नाही करायचं आहे असे पेशंट्स आपल्याकडे मोस्टली येतात. जसं आपण बघतोय बघा, आपल्याला एक प्राकृतिक शरीर आहे आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं छेडछाड किंवा कुठल्याही प्रकारचं शस्त्रक्रिया न करता जर ठीक व्हायचं असेल, पेशंटला बरं व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी एक गुड ऑप्शन म्हणजे माधवबाग. माधवबागमध्ये आपण आणखी काही, जसं हृदयरोग मी सांगितलं, तर नेमकं हृदयरोग होण्याचे पण काही कारणं असतात. जसं शुगर झालं, हाय शुगर, त्यानंतर BP ब्लड प्रेशर आपण म्हणतोय ते, ओबेसिटी खूप जास्त वजन असेल, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, आणि महत्त्वाचा आज जे आपण सगळे फेस करत आहे म्हणजे आपला स्ट्रेस, टेन्शन, तणाव. प्रत्येकाला स्ट्रेस आहे. तर हे जे सगळे रिस्क फॅक्टर आहे जे हृदयरोगाला उत्पन्न करतात, असे पण पेशंट्स आपल्याकडे येतात इथे उपचारासाठी. आणि ह्याबद्दल भरपूर आहे माधवबागबद्दल सांगण्यासारखं. तर हे मुख्य जे आजार आहे ते आपण इथे ठीक करतोय पेशंटचे. या व्यतिरिक्त स्पेशल माधवबागचं हे आहे की आपण इथे प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली सुधारतो. तर आता आपण बघत आहे सध्या लोकांची जीवनशैली कशी आहे, आणि लॉकडाऊनमध्ये तर विचित्रच प्रकार झालाय. तर जीवनशैली सुधारणे याच्यात महत्त्वाचं लक्ष दिलं जाते. त्याच्यात आपण पेशंटला इथे आल्यानंतर सांगतोय की योगाचे बेनिफिट्स काय आहे, त्यांनी स्पेसिफिक डिसीज वाईज कोणते योगा करायला पाहिजे,
जसं आता बीपीसाठी कोणते, शुगरसाठी योगा, त्यानंतर त्यांचा विशेष जे आपण मॉनिटर करतो ते त्यांचे पॅरामीटर्स, म्हणजे पेशंटचं बीपी, त्यांचं शुगर, पेशंटचे ECG वगैरे, हे सगळे पॅरामीटर असतात. आता तुम्ही मला एक सांगा की जर मी आजपासून तुम्हाला म्हटलं की उद्यापासून तुम्ही हे असं असं डाएट घ्या, सगळं लिहून दिलं, खूप मोठा पेपर तुम्हाला मी दिलं लिहून, तुम्ही किती फॉलो करू शकणार? पहिली गोष्ट सर, मी खूप टेन्शनमध्ये डबल येऊन झालं. समजा टेन्शन विसरायसाठी मी यांच्याकडे आलो आणि लिहून दिलं की हे असं तर करायचं आहे, कारण अचानक ह्या काही होत नाही अशा गोष्टी. बरोबर, अगदी बरोबर. तर ह्यासाठी जसं तुम्ही म्हटलंय, असं माझ्याकडे जे पेशंट जेव्हा येतात तर सुरुवातीला म्हणजे आज पण आपण समजलं तरी 5-6 वर्ष आधी असं व्हायचं की पेशंटला आपण सांगत होतो की तुम्ही हे डाएट घ्या, असं करा तसं करा, मग पेशंट पण कन्फ्यूज व्हायचे. मग याच्यासाठी माधवबागमध्ये खूप चांगली एक संकल्पना आपण सुरू केली आहे, ती म्हणजे डाएट किट. म्हणजे पेशंटला इथे आधी 6 दिवस आपण थांबायला सांगतो, पेशंटला रेसिडेन्शियल ट्रीटमेंट असते आपल्या इथे, तर पेशंट इथे 6 दिवस थांबतात. त्यांना आपण योग्य आहार किती घ्यायचं, कसं घ्यायचं, इवन ते कसं बनवायचं याचं आपण ट्रेनिंग देतो पेशंटला. किती जबरदस्त, म्हणजे तो टेन्शनच नाही की तुम्ही करून घ्या, तुम्ही करणार का, ते प्रश्नच मिटले. तुम्ही इथे या, तुमच्या तब्येतीच्या सुधारण्यासाठी तुम्ही इथे या, हेच तुम्हाला डाएट बनवून देतील आणि त्या प्रकारे तुम्हाला देतील पण. येस. टाळ्या वाजवा. तर असं आपण त्यांना डाईट वगैरे सगळं इथे पूर्ण ट्रेनिंग देतोय आणि त्यानंतर घरी जाताना आपण त्यांना पूर्ण एक बॉक्स देतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की घरी गेल्यानंतर तुम्ही फक्त एकच चपाती खायची, ठीक आहे, हां एकच. तर काय होतंय, मागे काय झालं, एक प्रकरण सांगते तुम्हाला. मी एका पेशंटला सांगितलं की तुम्ही एकच चपाती घ्या कारण तुमचं शुगर खूप वाढत आहे. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे मॅडम चालेल. 1 महिन्यानंतर पेशंट आले, वजन थोडं कमी झालं, शुगर पण थोडं कमी झालं, मला पाहिजे होतं तसं नाही. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही डाएट कसं घेताय? त्यांनी म्हटलं मॅडम सेम तसंच घेताय, तुम्ही सांगितलं तसं. म्हटलं ओके, किती चपात्या घेतं? त्यांनी म्हटलं एकच घेतो मॅडम, आणि बाकी भात वगैरे मी बंदच केलं आहे, फ्रूट्स डाएट्स जसं तुम्ही सांगितलं सगळं तसं सुरू आहे. म्हटलं ओके, मग प्रॉब्लेम कुठे होत आहे? तरी शुगर का वाढत आहे? तुम्ही मॉर्निंग वॉक करत आहे, तुम्ही फिरत आहे आणि गोड खाणं सगळं बंद आहे. तर मी त्यांच्या वाईफला बोलवलं, म्हटलं काकू काय प्रॉब्लेम काय आहे, हे बरोबर घरी डाएट घेत नाही का? त्यांनी म्हटलं नाही मॅडम, तुम्ही म्हटलं तसंच आम्ही त्यांना एकच चपाती देतोय, बाकी काहीच देत नाही आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. म्हटलं ओके, जरा मला डिटेल सांगा, कसं बनवतं तुम्ही, काय करता? ते म्हणे मॅडम आधी कसं हे 4 चपात्या खात होते, मग तुम्ही म्हटलं एकच द्यायचं, मग मी आता काय करते, एकच बनवते 4 मिळून. वा, तो झाला पराठा. येस. तर हे प्रकार नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही डाएट जे मी सांगत आहे डाएट बॉक्स, ही संरचना आपण स्टार्ट केली, संकल्पना. त्याच्यात स्पेसिफिक आहे, पॅकेटच आहे इतके, त्याच्यात तितकंच आटा आहे. आता तुम्ही त्याचे 2 बनवा, 3 चपात्या बनवा, चालेल आम्हाला. म्हणून माधवबागमध्ये स्पेसिफिक जे मी तुम्हाला सांगत होती की आज आम्ही बघत आहे की खूप सारे असे पेशंट आहेत ज्यांचा डायबिटीज, शुगरसारखा आजार हा कायमचं ठीक झाला. आज ते पेशंट बऱ्यापैकी चांगलं गोड खाऊ शकतात, पूर्ण त्यांचं लाईफस्टाईल चांगलं करू शकतात. तर ह्या डाएट किटमुळे, म्हणजे त्यांनी इतकं स्पेसिफिक चांगलं डाएट किट घेतलं, सांगितलेलं जे आहार होतं ते तसंच त्यांनी फॉलो केलं आणि त्यांनी स्वतःची जीवनशैली बदलली. तर माधवबागमध्ये स्पेसिफिक आपण जीवनशैली बदलणे आणि स्वतःला वातावरणासोबत म्हणजे नॅचरल ॲटमॉस्फिअरसोबत कसं कनेक्ट करता येईल ह्याच्यासाठी संबंधित पेशंटला आपण सगळं समजून सांगतोय, त्यांना कनेक्ट ठेवतो आहे आणि जे प्रॉपर फॉलो करतात त्यांना डेफिनेटली खूप चांगले रिझल्ट दिसते. येस. आता हे तर बरोबर आहे, ह्या तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करता आणि खूप चांगलं असं काम करतात. कारण पण ती मी जो ऐकलं की यार तुम्ही आमच्या कोंडाळी आले तर विदाऊट इंजेक्शन आम्ही तुम्हाला ठीक करू शकतो. तुम्ही म्हटलं असं कोणतं हॉस्पिटल आहे बुवा आहे काय विदाऊट इंजेक्शन? तर म्हणून मी शोध काढला आणि आता तुमच्याशी भेट झाली. आता कळलं की ते विदाऊट इंजेक्शन कशा प्रकारे हे सगळं करतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माधवबाग हा नावाचा अर्थ काय? ओके. तर जसं मी आता थोडं सुरुवातीला सांगितलं की आमचे माधवबागचे जे संचालक आहे डॉक्टर रोहित साने सर, तर ह्यांचे बाबांचं नाव होतं डॉक्टर माधव साने सर. तर त्यांनी त्यांच्या नावाच्या याच्यातच हॉस्पिटलचं नाव ठेवलं आहे. वा, किती सुंदर असं, म्हणजे वडिलांना गिफ्ट म्हणून. येस येस, त्यांना गिफ्ट म्हणून त्यांनी त्यांच्या नावाच्या याच्यातच माधवबाग, म्हणजे त्यांचं नाव आहे डॉक्टर माधव साने सर. तर त्यांनी बाग
बाग म्हणजे मी आता तेच म्हणते, बाग आपण नेहमी जसं घरी बोर होत आहे किंवा आपल्याला चांगलं नाही वाटत, आपण काय करतो, चला आपण जाऊ थोडं फिरून येऊ. कुठे जाणार? बागेत जाणार. बागेत जाणार. येस. तर इथे पण आल्यानंतर पेशंटला असंच फ्रेशनेस फील होते. पेशंटला एकदम म्हणजे त्यांना असं वाटत सुद्धा नाही की आम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहे, आणि त्याच्यामुळे विशेष माधव बागला हे नाव देण्यात आलं. नाही खरंच मी जेव्हा एंट्री केली ना, मला वाटलंच नाही की मी म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहे, असं वाटतं गार्डनमध्येच आहे. आणि वरतून म्हणजे इथे कसं आहे, इथलं जे ग्राउंड आहे मैदानांचे आहे, किती एकर जागा आहे इथे? जवळपास हे 6.5 एकर जागा आहे, आणि इथे पूर्ण सगळं म्हणजे डॉक्टर्स बिल्डिंग वेगळं हे आहे, त्या साईडला मग पेशंट कॉटेजेस आहे, प्रत्येक पेशंटला सेपरेट रूम, त्यांना पूर्ण सगळी फॅसिलिटी असते इथे. त्यानंतर कॅन्टीन एरिया आहे, पंचकर्म सेंटर आहे, त्यानंतर फिजिओथेरपी सेक्टर आमच्या इथे एक असते सेक्शन ते आहे, आणि बाकी हे OPD बिल्डिंग असते ती आहे. तर असं प्रत्येक एक एक जे सेक्शन आहे ते सगळं मिळून टोटल. आणि त्या व्यतिरिक्त खूप सुंदर तुम्ही बघणार बाहेर जर तर आमचे जवळपास नाही म्हटलं तरी 10 ते 12 गार्डन्स आहेत, म्हणजे इथे आतमध्येच आहे आतमध्येच. आणि त्याच्यासाठी हा प्रश्न विचारला होता, कारण एवढे सारे गार्डन एकाच ठिकाणी मला मिळालेले आहे. तेवढे तर आमचं मला वाटतं महानगराला पण नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गार्डन मध्ये असेच नाही झाडं वगैरे, झाडं खूप चांगले ना, आयुर्वेदिक कामात येणारे झाडं. मी खूप काही नावं अशी वाचले, तिथे नावं दिलेली आहेत. तर तो काय प्रकार? जसं बघा आपण ऐकतोय की खूप सारे पेशंट्स असतात. फॉर एक्झाम्पल आता सुरू आहे सध्या इम्युनिटीचं. हां, तर पेशंटला जर मी सांगितलं की तुम्ही घरी जा आणि जाऊन तुम्ही गिलोयचा ज्यूस घ्या, आता पेशंटला याच्यात किती समजणार आहे गिलोय म्हणजे काय, एक्झॅक्टली काय असते. तर याच्यासाठी आपल्या इथे आपण काय केलंय, जसं हे असते वनस्पती वेगवेगळं आपण इथे हे केलंय वनस्पतीचा गार्डन. तर त्याच्यात सगळे मेडिसिनल प्लांट आहे, म्हणजे पेशंटला पण त्यांची ओळख होईल की जर आपण पेशंटला रेफरन्स देत आहे की तुम्हाला खूप जास्त हे होत आहे, समजा सर्दी वगैरे वाटत आहे, खोकला वाटत आहे, तर वासा अडुडसा म्हणतो आपण त्याला, तर वासाचे हे पानं आहेत, मग तुम्ही घरी सुद्धा यांना वाफवून फक्त त्याचं ज्यूस काढून 2 चम्मच घेतले तरी तुमचं खोकला बंद होईल. तर पेशंटला प्रॉपर आयडेंटिफिकेशन, आणि आपल्या इथे पण आपण यूज करतो, कारण मेडिसिन जे आहे ते आम्ही स्वतः इथेच बनवतो, म्हणजे माधवबागची जी मेडिसिन्स आहेत ते स्वतः माधवबागमध्ये बनवली जाते, आणि तेच मग पेशंटसाठी आपण यूज करतो. तर त्याच्यासाठी आहे प्लांट्स वगैरे. त्या ज्या औषधी आहेत त्या इथेच अवेलेबल होतात? हो, मेडिसिन्स म्हणजे आमची माधवबागची लॅब आहे एक, कारण आज जर बघितलं तर माधवबागचे 2 हॉस्पिटल आहे मोठे, आणि त्या व्यतिरिक्त 250 क्लिनिक्स आहेत. तर हे जे क्लिनिक्स आहे हे ऑल ओव्हर इंडिया आहेत. तर इतक्या सगळ्या ठिकाणी प्रोडक्शन किंवा इतकं सगळ्या ठिकाणी अवेलेबल मेडिसिन पूर्ण करून देणे, याच्यासाठी एक लॅब आहे माधवबागची, तिथे पूर्ण सगळे मेडिसिन्स वगैरे प्रिपेअर्ड होतात आणि ते प्रत्येक ठिकाणी अवेलेबल होतात. मग खूप सुंदर. मॅडम तुमच्याकडे कोणते कोणते रोग म्हणजे असं नीट बरं करून देतात तुम्ही? आमच्या इथे जसं ब्लॉकेजचे पेशंट असतील समजा, तर त्यांचे ब्लॉकेजेस कमी होतात. ज्यांना जसं बायपास वगैरे अर्जंट सांगितलं गेलं आहे, तर त्यांना बायपास न करता विदाऊट एनी शस्त्रक्रिया, म्हणजे कुठल्याही प्रकारचं शस्त्रक्रिया न करता पेशंटला आपण बरं करतो. आणि त्या व्यतिरिक्त ज्यांना टाईप 2 डायबिटीज असेल, म्हणजे शुगर आहे आणि त्यांचं शुगर अनकंट्रोल आहे किंवा चांगलं होत नाही आहे, ते आपल्या इथे उपचार होतो त्याचा पण. बीपीचे पेशंट आहे, बीपीचा उपचार होतोय. कोलेस्ट्रॉल वगैरे खूप जास्त वाढून आहे, थायरॉइड आहे काही लोकांना, स्ट्रेस असते, म्हणजे ह्याला आपण म्हणतोय जसं ताण तणाव वगैरे खूप असतात, आणि वाताशी संबंधित ज्यांना त्रास असतो, आर्थरायटिस म्हणतात त्याला. तर हे सगळे जे प्रकार आहे आपल्या इथे पंचकर्माद्वारे आपण ट्रीट करत असतो. पंचकर्म आहे काय प्रकार मॅडम? ओके, तर पंचकर्म जे आहे नावाप्रमाणे 5 कर्म, आणि हे जे 5 कर्म असतात ते आपल्या शरीरातून जे खराब दोष आहे किंवा जी अशुद्धी आहे ती बाहेर काढण्याची प्रोसिजर आहे. समजा आता तुम्हाला हेडेक होत आहे, म्हणजे डोकं दुखत आहे, आणि मी म्हटलं ठीक आहे एक काम करा, हे मेडिसिन घ्या, ते ठीक होऊन जाईल. बरं पण झालं, तुम्ही मेडिसिन घेतलं, ठीक वाटत आहे. पण परत दुसऱ्या दिवशी दुखत आहे, मी म्हणणार ठीक आहे आणखी एक टॅबलेट घ्या, ठीक होऊन जाईल. परत टॅबलेट घेतली, ठीक वाटलं. तिसऱ्या दिवशी परत दुखत आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, सध्या मी मेडिसिन देऊन तुमचं जे त्रास आहे त्याला दाबत आहे फक्त इन प्लेस, फक्त मी थोडंसं ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, समूळ नष्ट नाही करत आहे. आणि पंचकर्म ही एक अशी आयुर्वेदात पद्धती आहे ज्याला आपण शोधन प्रक्रिया म्हणतो, ज्याद्वारे आपल्या शरीराचे पूर्ण दोष किंवा जे आजार आहेत त्यांना आपण मुळासकट
ठीक करू शकतो. पंचकर्मामध्ये जे 5 प्रकार येतात त्याच्यात एक वमन असते. वमनचा अर्थ होतो की शरीराचे जे दोष आहे किंवा अशुद्धी आहे ते उलटीद्वारे बाहेर काढणे. त्याची थोडी प्रोसिजर असते, थोडी लांब प्रोसिजर आहे. उलटीद्वारे बाहेर काढणे. हो, उलटी. मॅडम, आता हा एक अलग, आमच्या इकडे तर उलटी झाली तर लोक म्हणतात तब्येत खराब झाली. हां, पण कसं आहे की तुम्ही हे पण ऐकलं असेल की काही लोकांना थोडंसं छाती जळजळ खूप होत आहे, खूप भारी वाटत आहे आणि त्यांना 1-2 उलट्या झाले की थोडं हलकं पण वाटतंय, म्हणजे हां आत्ता रिलॅक्स वाटत आहे, थोडं डोकं वगैरे दुखणं थोडं कमी वाटत. तर ते कसं पित्त निघून जात आहे. तर असंच वमनद्वारे काही दोष बाहेर काढणे, तर हे वमन प्रक्रिया असते. त्यानंतर त्याच्यात एक दुसरी असते, त्याला विरेचन म्हणतात. म्हणजे की इथे आपण काय करतो, पेशंटला जुलाब वगैरे सारखं किंवा लॅट्रिनच्या द्वारे जे दोष आहे ते बाहेर काढणे. तर ह्याचे सगळे थोडे प्रकार असतात. म्हणजे दोष कुठे आहे, आता वरती आहे की फक्त खाली आहे. ज्यांना स्किन डिसीज वगैरे खूप प्रॉब्लेम असते किंवा ज्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम असते अशा लोकांसाठी वमन खूप चांगलं आहे. ज्यांना बाकी प्रॉब्लेम असते जसं की हार्ट रिलेटेड वगैरे प्रॉब्लेम्स आहे, ज्या लोकांना नेहमी सर्दी होते किंवा नाकातून खूप पाणी वगैरे येते, काही लोकांना सोरेसिस वगैरे स्किन डिसीजचे वगैरे प्रॉब्लेम पण असतात, तर हे असे प्रॉब्लेम असते त्याच्यात विरेचन करून घेतात. आणि विरेचन नंतर तिसरं याच्यात एक असते, त्याला आपण म्हणतो रक्तमोक्षण. मग रक्तमोक्षण म्हणजे काय की शरीरातून रक्त काढून किंवा खराब रक्त बाहेर काढून दोषांना बाहेर काढणे. आणि 4th याच्यात एक असते, त्याला आपण म्हणतो नस्य. नस्य म्हणजे शरीराचं ऊर्ध्वजत्रुगत, म्हणजे इथून पासून वरचे जे रोग आहेत जसं डोकं दुखणे किंवा नाकातून पाणी वगैरे येणे, चक्कर येणे, काही लोकांना ब्रेन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी नाकातून औषध टाकतात, त्याला नस्य म्हणतात. आणि 5वा याच्यात प्रकार आहे, त्याला बस्ती म्हणतात. बस्ती म्हणजे पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे याच्यात कसं करतो आपण, पेशंटला जसं एनिमा वगैरे दिला जाते त्या प्रकारे ते औषधं शरीराच्या आतमध्ये सोडणे. तर असे हे पंचकर्म प्रोसिजर असतात. हे आपण इथे करतो. याच्यापैकी काही क्रिया करतो आपण किंवा काही पेशंटला बघून डिसाईड होते करायचं आहे की नाही. आणि याच्या आधी काही पूर्वकर्म असतात ज्याला आपण म्हणतोय मालिश आणि वाफारा, म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. जसं आता काही लोकांना फक्त काय वाटते की मला थोडं बॉडी एक होत आहे, शरीर दुखत आहे, मला फक्त थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे, बॉडी मसाज वगैरे जे आपण म्हणतोय. मग त्या प्रकारचं आपण इथे सायंटिफिक त्यांना स्ट्रोक्स वगैरे देऊन मालिश, नंतर पूर्ण शरीराला भाफ देणे, तर ह्याला स्नेहन आणि स्वेदन म्हणतात. मग हे आपण प्रोसिजर करून घेत असतो. मग हे प्रत्येकजण करू शकतात, म्हणजे असं काही जरुरी नाही की त्यांना हेच असेल, आजार असेल किंवा कुठलं तरी एक मोठी बिमारी वगैरे असेल तेव्हाच. प्रत्येकजण करू शकतो. जसं आपण नॉर्मल गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या प्रकारे बॉडीची सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करणे चांगलंच असते नेहमी आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी. येस. आता मॅडम असं आहे की तुम्हाला किती वर्ष झाले म्हणजे आयुर्वेदिक, तुम्ही म्हणजे जेवढं बोलता आणि तुमच्याबद्दल जेवढं ऐकलं आहे, तुम्हाला खरी गोष्ट सांगू म्हणजे मॅडमनी आतापर्यंत, मी संख्या अंदाजेच सांगत आहे, 2,000 ते 2,500 मला वाटते पेशंट पूर्णपणे फक्त असं दाबून तेवढं तात्पुरतासाठी त्यांनी नाही केलेलं, पूर्णपणे बरे होऊन गेलेले आहेत. तर त्यांचं नॉलेज आणि खूपच सुंदर आहे. टाळ्या मॅडमसाठी पण एकदा टाळ्या. तर हे सगळं कधी मॅम तुम्ही विचार केला की आयुर्वेदात आपल्याला यायचं आणि हे सगळं कार्य करायचं? आयुर्वेदात यायचंय म्हणजे बघा कसं असते, 12th नंतर सुरुवात होते ॲक्च्युली इथून. तर जेव्हा आपण करिअरची सुरुवात करतो तर तेव्हा PMT एक्झाम असते. एक्झाम नंतर मग रिझल्ट्स लागतात. मग कोणाचा MBBS होतो आणि MBBS नाही झालं तर BMS 2nd नंबरवर, आणि BMS झालं की मग आयुर्वेद. तर सुरुवातीला असंच मी पण कॉलेजला गेली तेव्हा फारसं काही असं मनात म्हणजे नव्हतं की मला आयुर्वेदात जायचं आहे वगैरे असं काही. पण जेव्हा मी तिथे गेली मला त्याचं महत्त्व समजलं आणि मला खूप छान म्हणजे गुरु मिळाले मला. माझे जे लेक्चरर्स होते, टीचर्स होते आणि त्या व्यतिरिक्तही बाहेर पण काही होते सर वगैरे ज्यांच्याकडे आम्ही प्रॅक्टिस करायचो तिथे. तर त्यांच्याजवळ जाऊन मग लक्षात आलं की आपण जर आयुर्वेदात कनेक्ट होत आहे म्हणजे एक आध्यात्मिक कनेक्शन असते. ते तुम्ही आयुर्वेदासोबत कनेक्ट होत आहे म्हणजे दुसरं काही नाही आहे. आपण आपले जे ओल्ड हे आहे पूर्वज वगैरे जे आपण नेहमी ऐकतोय किंवा आपण जसं थोडंसं घरी पण सर्दी वगैरे झाली तर आपल्याला आई म्हणते काही नाही होत, थोडंसं मी चहा करून देते, ह्याचा आल्याचा चहा वगैरे करून देते, मग बरं वाटेल. तर हे सगळं आपण घरी पण ऑलरेडी यूज करत होतो, पण आपल्याला ते माहीत नव्हतं की हे आयुर्वेद आहे.
अरे यार हे तर मला माहीतच नव्हतं, बरंच माहीत नव्हतं. नाही तर मी काय रोजच अद्रकची चाय पितो. येस, मग तेच आपल्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात. आता आपण भाजी वगैरे बनवतो त्याच्यात आपण हळद टाकत असतो, थोडं मसाले, दालचिनी आपण टाकतो त्याच्यात. मग ही जी दालचिनी असते कलमी म्हणतात. इथे मी प्रत्येकाला एक सांगते, याच्यात सांगता टिप सांगत आहे की जर कोणाला घरी असं वाटत आहे की एकदम घाबरल्यासारखं झालं, छातीत थोडं दुखल्यासारखं वाटत आहे आणि आपल्याकडे मेडिसिन नाही आहे, तर तुम्ही लगेच दालचिनी जे असते त्याचा पावडर जवळपास 2 ग्राम 3 ग्राम जिभेवर ठेवून त्याला चोखायचं थोडं थोडं, लगेच तुम्हाला फ्री आणि बरं वाटेल. अरे वा वा, बघा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डायरेक्ट असं टिप मिळालेली आहे. येस, लक्षात ठेवा. तर असं मी पण जेव्हा तिथे सेकंड इयरला होती मग खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि तसं तसं मग थोडंसं कनेक्शन वाढत गेलं. पुढे जाऊन फायनल इयर सगळं पूर्ण कंप्लीट झालं, नंतर थोडं बाहेर प्रॅक्टिस वगैरे केले आणि नंतर मग इथलं मला माहीत पडलं की आयुर्वेदात सगळ्यात चांगलं अपॉर्च्युनिटी सध्या जे आहे ते म्हणजे माधवबाग. कारण की माधवबाग सारखं सध्या जगात कुठलं पण हे नाही आहे जे इतक्या ब्रॉड लेवलवर, ते पण हृदयरोग सारखे आजारांवर आयुर्वेदिक उपचार करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते नाही, म्हणजे हे नाही आहे. तर हे कळल्यानंतर मी मग इथे येऊन जॉईन झाली आणि सध्या मला 4-5 वर्ष झाले आहेत इथे. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप साऱ्या नवीन गोष्टी आम्हाला पण डॉक्टरांसनं पण शिकायला मिळतात आणि खूप मोठ्या लेवलवर, म्हणजे आता तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल इंडियन हार्ट जर्नल आहे, खूप सारे असे पेपर पब्लिश होतात आमचे इथले, जे रिसर्च करून आम्ही पब्लिश करतोय. म्हणजे एक्झॅक्टली पेशंटचं खरंच इतकं फॅक्टर कमी झालं का, बाहेर जे ॲलोपॅथी आहे त्यांच्यासोबत कंपॅरिझन करून ते पेपर्स प्रेझेंट केले आहे. तर हे सगळं बघून खूप चांगलं आणि खूप कॉन्फिडन्स येतं आहे की आपण पेशंटला आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा खूप चांगला रिझल्ट देऊ शकतो आणि बरं करू शकतो. वा वा, खूप सुंदर. मॅडम आता ते हेच झालं, तुम्ही एक, पण तुमच्या पूर्ण माधवबागला किती जण असे टीम म्हणून काम करतात? माधवबाग जे आहे ते माधवबाग एकदम आमचा परिवारच आहे. म्हणजे आता इथे जसं माधवबाग कोंढाळीचं आपण जर म्हटलं तर जवळपास आमच्या इथे 55 to 60 स्टाफ असते, 55 ते 60 पर्यंतचा स्टाफ आहे. कारण गेटपासून कॅन्टीनपर्यंत, म्हणजे गेटला गेटकीपर्स वगैरे, त्यानंतर रिसेप्शन, डॉक्टर्स आहे, 5-6 डॉक्टर्स असतात, त्यानंतर बाकी मॅनेजमेंट टीम आहे, जसं आता हे होते ठाकरे सर आहेत ॲडमिन, मग त्यांच्या अंडर मॅनेजमेंटची टीम असते. नंतर कॅन्टीन एरिया आहे, तिथे खूप सारा स्टाफ आहे, हाऊसकीपिंग स्टाफ आहे, पेशंट कॉटेज आहे, तिथे बघणारा स्टाफ आहे, ICU स्टाफ आहे, पंचकर्म. तर असं ओव्हरऑल 55 to 60 लोकांचा स्टाफ आहे. सगळ्यांचा आपण इथे वेल टाईम टू टाईम तसं ट्रेनिंग वगैरे पण घेत असतो, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्यांना कसं पेशंटला हँडल करायचं आहे, किंवा नवीन नवीन जे काही हे येतात अपडेट वगैरे येतात हे आपण पेशंटला लोकांना, तर तसं आपण त्यांना इथे स्टाफला ट्रेन करून मग पेशंटसोबत हे गाईड करायला तसं सांगतो त्यांना. तर खूप चांगलं वाटते, म्हणजे सगळे सोबत असतो आम्ही. आता जसं मी इथे 24 hour आहे, माझ्यासोबत आणखी डॉक्टर्स पण आहेत, सर पण असतात. तर 24 तास बाकी स्टाफ पण असतो, काही स्टाफ शिफ्ट वाईज असते. तर ओव्हरऑल खूप छान असं फॅमिलीसारखं म्हणजे वाटतं इथे. पण ही जेवढी टीम आहे तुमची, म्हणजे 7 लोकांची, ती इथली स्थानिक आहे कोंढाळीची की बाहेरची आहेत सगळे? काही स्थानिक आहे, काही बाहेरचे पण आहेत. जवळपास म्हणजे नागपूर, काटोल आणि इथे जे रिधोरा वगैरे जवळपासचे. 24 तास सेवा इथे देतात? हां, म्हणजे यांचं मग आपण शिफ्ट वाईज करतो ड्युटी, जे दूरचे आहे ते. आणि डॉक्टर्स जे आहे ते मोस्टली इथेच आहे, कॅम्पसमध्येच असतात ते, कारण थोडे आउट ऑफ म्हणजे दूरचे आहे थोडे डॉक्टर सगळे. म्हणजे असं झालं की दिवाळी होळी सगळं इथेच? हो, इथेच असते. आत्ताच आम्ही खूप छान नवरात्री म्हणजे गरबा वगैरे सेलिब्रेट केलं, विजयादशमी, आणि तेव्हा सगळ्यांनी मिळून खूप चांगलं गरबा केलं. पेशंट असतात त्याच्यात, पेशंट वगैरे पण इन्व्हॉल्व्ह होतात. खूप छान वाटतं. फक्त ह्या स्वतःलाच फॅमिली मानत नाही, यांच्या टीमलाच फॅमिली नाही, ते इथले पेशंट पण यांची फॅमिलीचा एक भागच आहे. वा, खूपच सुंदर मॅडम, चांगलंच विचार आणि चांगलं कार्य आहे. विदाऊट इंजेक्शन, मी आता इथेच डोक्यात फिरत आहे, मी म्हटलं किती छान सुंदर यांचं. आता माधवबाग हे आहेच, मला वाटतं जगात पहिलंच असं आयुर्वेदिक हॉस्पिटल. येस, पहिलंच. हो, पहा. आणि बघा, आज मी भेटलो आणि माझ्यासोबत अंजली मॅडम म्हणलं, पण मी आपल्या स्वतःचे विचारून घेणार आहे. आता असं होते का मॅडम की आपण बघितलं कळून जाते आपल्याला की याच्यात हा प्रॉब्लेम आहे? बघितलं नाही म्हणता येणार, पण जसं आपण नाडी परीक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर थोडंसं बोलून काय वाटते, बघितल्याचं कसं असते की जवळपास म्हणजे 40-50% आपल्याला वाटते की असं जवळपास दिसत आहे, म्हणजे हे असेल. आता माझ्याकडे बघून काय तुम्ही मला सध्या तर फिट वाटत आहे, म्हणजे ठीक वाटत आहे, असं काही हे नाही प्रॉब्लेम वगैरे.
धन्यवाद धन्यवाद. चांगलं आहे मी फिट आहे, कारण पूर्ण अख्खा महाराष्ट्र दौरा असतो माझ्याकडे, तर फिट राहावं लागतं मला. ओके. आता मॅडम असं आहे की तुमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये वयोगटानुसार असतात का पेशंट? पेशंट वयोगट म्हणजे बघा कशाचा वयोगट, जसं पेशंटचं तुम्ही म्हणता की लहान मुलं पण वरिष्ठांपर्यंत? नाही, आपल्या इथे जे मेन आपण म्हणजे ट्रीटमेंट जी आहे ती लहान मुलांचं नसते. म्हणजे आपल्या इथे एक मिडल एज आणि सिनियर याच्यात. हा, तर एजचं मी सांगणार की सुरुवातीला कसं, म्हणजे आज आपण जर एक धरलं तरी 6-8-10 वर्ष आधी असं वाटायचं प्रत्येकाला की अरे हार्ट अटॅक वगैरे हे सगळे इव्हेंट तर 60 नंतरच असतात. आपण ऐकत होतो की त्यांना असं झालं तर किती वर्षाचे होते, 60 वर्षाचे होते. पण आता सध्या हे आजार जे आहे ते वयोमर्यादित राहिलेले नाही आहेत. सध्या माझ्याकडे काही पेशंट असे पण आहे बघा, ज्यांचं वय फक्त 27 वर्ष आहे आणि त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. तर त्याच्यामुळे पेशंट्स जर म्हटलं तर एक मिडल एजचे, म्हणजे हेच 30 पासून आणि इकडे पुढे पेशंट असतात. काल आमचेच एक प्रतिनिधी आहे, त्यांच्यासोबत आमचं शूट चालू होतं, त्यावेळेस त्यांना एक फोन आला की त्यांचे मामा अचानकच चालत्या गाडीवरून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ओके. नंतर विचारपूस केली तर असं त्यांना हृदयविकार त्यांना झालेला. ते हे कसं होते मॅडम? अचानक होऊ शकते, ह्याला म्हणतात कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट म्हणतात त्याला. तर कार्डियक अरेस्टचा अर्थ असं होतो की जसं त्यांना आधीपासून काहीतरी असेल, म्हणजे एकतर बीपी वगैरे असेल किंवा शुगर असेल किंवा थायरॉइड असेल किंवा त्यांना स्ट्रेस खूप असेल, टेन्शन खूप जास्त असेल आणि दिनचर्या किंवा रुटीन जे आहे ती थोडी बॅडचा अर्थ आहे की मॉर्निंग वॉक नाही आहे, खूप तेलाचा खातात, कुठलं तरी त्यांना व्यसन वगैरे जर असेल किंवा नसेलही, तर हे सगळे जर फॅक्टर शरीरात आपले आहेत तर एकदम रक्ताची गाठ तयार होते, जी बनण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनिटं लागतात. आणि ही जी रक्ताची गाठ असते ती जर ब्रेनमध्ये जाऊन अडकली तर आपण त्याला पॅरालिसिस वगैरे म्हणू शकतो. हार्टमध्ये जाऊन अडकली त्याला हार्ट अटॅक म्हणतात. आता हार्ट अटॅक जी कंडिशन आहे त्याच्यात कसं असते, कधी कधी हृदय त्याला पार करून जातो किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर जर हृदयाला 6 मिनिटापर्यंत रक्त मिळालंच नाही तर कंडिशन येते हार्ट अरेस्टची. अरेस्ट म्हणजे त्यावेळेला पेशंटला आपल्याला एक CPR म्हणतात, याचे आम्ही खूप सारे अवेअरनेस लेक्चर घेतोय, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र याचे मी डिमॉन्स्ट्रेशन लेक्चर घेतले आहे, करून दाखवलं आहे की घरी एमर्जन्सीमध्ये कसं करायचं असं कधी झालं तर ही जी कंडिशन असते याच्यात आपल्याजवळ 6 ते 8 मिनिटंच असतात. त्यावेळेला जर आपण पेशंटला सरळ झोपवून त्याच्या छातीवर थोडं दाब दिलं, त्याला CPR म्हणतात, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, एक प्राथमिक उपचार. तर ते जर दिलं तर ॲटलिस्ट आपल्याकडे एक 10 ते 15 मिनिटं असतात की आपण पेशंटला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि जर ही काही लोकांना, म्हणजे खूप साऱ्या लोकांना हे माहीतच नसते, त्याच्यामुळे कसं आहे 6 मिनिटातच हार्ट जे आहे ते पूर्ण बंद झालं, म्हणजे प्राथमिक उपचार पण नाही मिळाला. नाहीतर मग तिथे प्रेशर करायचं असते, मधात थोडंसं इथे प्रेशर करायचं असते, हातावर एक दुसरा हात ठेवून 30 वेळा कंटिन्यू, नंतर मग 2 वेळा श्वास द्यायचा असते, परत 30 वेळा करायचं असते. श्वास त्यांना आपल्याला पेशंटला तोंडात द्यावं लागेल, माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यावं लागेल. आणि रेस्पिरेशन ही नाही तर ॲटलिस्ट फर्स्ट हे असते की CPR, म्हणजे हे करा, त्यांना कॉम्प्रेशन करा. तर हे जर आपण करू शकलो तर याच्यात आपण जीव वाचवू शकतो पेशंटचा. आणि जर हे असं नाही झालं किंवा वेळ नाही आहे तेवढी, पेशंटला स्वतः माहीतच पडलं नाही, तर त्याच्यामुळे हृदय लगेच बंद होतो आणि ही कार्डियक अरेस्टची कंडिशन येते. मॅम आपल्याकडे म्हणजे असे आता माधवबागमध्ये आयुर्वेदिक आहे, शस्त्रक्रिया न करता तुम्ही ट्रीटमेंट करता, आणि बाकीचे हॉस्पिटल भरपूरसे आहे जिथे शस्त्रक्रिया नाही करण्यात येते. तर तुमच्याकडेच असं काय यावं पेशंट? तर मी तेच तुम्हाला आता सांगत, कारण की जसं मी असे पण पेशंट्स काही आपल्या इथे येतात, जसं मी सांगताना सांगत होती की आपल्या इथे कुठले कुठले पेशंट ट्रीटमेंट घेतात, तर असे पण भरपूर पेशंट आहे ज्यांनी एकदा ऑपरेशन करून झालं आहे, आता त्यांना 3-4 वर्ष झाले आहे, परत त्रास सुरू झाला तर त्यांना सांगितलं गेलं की आता तुम्ही परत ऑपरेशन करा. म्हणजे एकदाच ऑपरेशन करण्यासाठी आपण इथून बेंबीपर्यंत कट केलं आणि त्यानंतर ऑपरेशन झालं पेशंटचा, नंतर परत ब्लॉकेजेस झाले म्हणून आता परत ऑपरेशन सांगत आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी आमच्या इथे पेशंट
नी म्हणजे प्रेफरन्स घ्यायला पाहिजे आणि शरीरासोबत आपण कुठल्याही प्रकारचं चिरफाड किंवा हे जे म्हणतो आर्टिफिशियल काही हे करण्यापेक्षा जर आपण प्राकृतिकरित्या शरीराला चांगलं करून आपण चांगलं होऊ शकतो तर अशा लोकांसाठी माधवबाग आहे. नाही, अशा लोकांसाठी ना मला वाटते सगळे ट्रीटमेंट झालेच पाहिजे नाही, कारण तुम्हाला त्रासही होत नाही आणि तुम्ही पूर्णपणे नीट होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मॅडम माझा एक असा प्रश्न की ह्या सगळ्या म्हणजे जे रोग आहेत आणि तुम्ही ज्याचे ट्रीटमेंट करता तर हृदयविकार हा पुरुष वर्गात आणि महिला वर्गात यांच्यामधून कोणत्या त्यांना जास्त होतो होण्याचा किंवा चान्सेस असतात? हां, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही हे. तर आपण जे सर्वे बघितले किंवा जे रिसर्च आहे त्याच्यानुसार तर पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त असतात हृदयविकाराचे. बरोबर टेन्शन असतो. ओके. तर म्हणजे पेशंट पण जे मी बघते तर त्याच्यात असं असते म्हणजे समजा आता 20 लोकांची बॅच आहे तर आपल्याकडे असं असते की 12 पुरुष आहे आणि 8 फिमेल्स आहेत. तर पुरुषांमध्ये ह्याचं प्रमाण थोडा जास्त आहे. पण आता सध्या जी लाईफस्टाईल आहे ती आपण जर कंपॅरिझन केलं तर सध्या फिमेल्सची पण लाईफस्टाईल तशीच झाली आहे. म्हणजे हे जे आता आपण 10 वर्ष जर बघितलं तर याच्यात पर्सेंटेज जे आहे ते आता जवळपास सारखं सिमिलर येत आहे आता. आणखी दुसरी म्हणजे तुमच्याकडे सगळेच पेशंट येतात, मी माहिती केली त्याच्यानुसार मला माहिती झालंय की फक्त ह्या गावाचेच नाही, जवळपासच्या शहराचेच नाही तर बाहेरचे पण पेशंट यांच्याकडे येतात. वेगवेगळ्या स्टेटचे पेशंट इथे येतात. तर मॅडम तो प्रश्न म्हणजे असा की हे जे पेशंट तिकडून इथे येतात ते याच्यात शहरी पेशंट किती असतात आणि आपल्या गावातले किती असतात? ग्रामीण पेशंट जो आहे त्यांना तेवढं अवेअरनेस नाही किंवा थोडं सिरियसनेस पण नाही. म्हणजे मी असे पण पेशंट बघितले की ज्यांचा हार्ट फक्त आणि फक्त 25% काम करत आहे तरी त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त 25%? फक्त. पण त्यांना मी विचारत आहे की काका तुम्हाला दम लागतोय का? हो, दम वगैरे लागतोय पण आता काय ठीक आहे. तर हे पण थोडा फरक पडते की त्यांना त्याबद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना तेवढी त्याबद्दल हे नाही आहे, अवेअरनेस नाही आहे, त्याच्यामुळे पण ते थोडं निग्लेक्ट करतात. आता बरं झालं मॅडम, चांगलंच बोलले तुम्ही. त्याच्यावर एक प्रश्न असा सुचला की आता कधी मला पण किंवा तुम्हाला पण किंवा बाकीच्यांना पण साधारणतः माहीत पडत नाही की पहिली गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक काय ते एकदम अचानक होत नाही, जोपर्यंत कोणाला माहीत होत नाही. जवळ जर समजा आपल्याला आहे किंवा तो त्रास आपल्याला होणार आहे किंवा होऊ शकतो, हे कशावरून ओळखायचं? एकदम परफेक्ट प्रश्न विचारलाय तुम्ही हे. तर कशावरून म्हणजे मी याच्यात पण दोन तुम्हाला प्रकार सांगते की आपण घरी पण हे बघू शकतो आणि हॉस्पिटलला येऊन चेकअप करून पण आपण हे बघू शकतोय. तर हार्ट डिसीज आहे म्हणजे हार्ट डिसीजमध्ये खूप सारे प्रकार असतात. फक्त हार्ट अटॅक हा एक एमर्जन्सी हार्ट डिसीज आहे. हार्ट अटॅकच्या वेळेस आपल्याला हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट व्हावंच लागेल जर हार्ट अटॅक आला आहे आणि त्यावेळेला एक एमर्जन्सी मॅनेजमेंट आपल्याला घ्यावंच लागणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त पण हार्ट डिसीज असते ज्याला आपण म्हणतोय थोडं हार्ट फेल्युअर म्हणजे म्हटलं जाते किंवा इश्यमिक हार्ट डिसीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होत आहे आणि दुसरं हार्ट कमजोर होत आहे. तर आपल्याला जर चेकअप करायचं आहे तर तुम्ही साधारण बघू शकताय की आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून तुम्ही फिरणं वगैरे सुरू केलं आहे किंवा तुम्ही तुमचं रुटीन वर्क करत आहे तर आतापर्यंत तुम्ही 10 पायऱ्या आरामात चढत होते, तुम्हाला काहीच त्रास होत नव्हता किंवा 10 पायऱ्या चढल्यानंतर अशी धाप लागत नव्हती. पण आता असं व्हायला लागलंय सध्या की 10 पायऱ्या तुम्ही चढत आहे तर त्याच्यात तुम्हाला 5 ते 10 मिनिटं थांबावं लागत आहे. तर इथे हा फर्स्ट साईन आणि सिग्नल आहे की आत्ता गरज आहे तुम्हाला चेकअप करायची, कारण हे हार्टशी संबंधित होऊ शकते, हे लंग्सशी संबंधित पण होऊ शकते, पण चेकअप करणे इथे आवश्यक आहे. आणि इन हॉस्पिटल मी म्हणणार तर प्रत्येकाला म्हणजे एजच्या 30 नंतर 30 नंतर प्रत्येकाने आपल्या हृदयाची कार्यक्षमता ही एकदा चेक करायला पाहिजे, ज्याला आपण सायंटिफिक याच्यात म्हणतो VO2 मॅक्स. तर हे जे VO2 मॅक्स असते हे जर आपण चेक केलं तर मशीनवर चालल्यानंतर म्हणजे पट्ट्यावर चालायची आणि नंतर धावायची टेस्ट असते तर ती जर आपण पूर्ण पार केली 15 मिनिटं तर हृदयाची कार्यक्षमता येणार 35 ml. जर ती 35 ml पेक्षा कमी आहे तर ती वाढवायची गरज आहे, जर 35 ml आहे तर ती मेंटेन करायची गरज आहे. तर आपण त्याच्यावर बघू शकतोय की माझा हार्ट सध्या किती स्ट्रॉंग आहे किंवा मला आणखी त्याच्यात काही चेंज करायची गरज आहे का.
कारण VO2 मॅक्स जर वाढवायचं आहे आपल्याला, इन्क्रीज करायचं आहे, मग त्याच्यासाठी खूप मोठं असं काही करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला BP शुगर वगैरे नाही आहे आणि फक्त लाईफस्टाईलमुळे VO2 मॅक्स कमी आला आहे, साधारण तुम्ही फक्त मॉर्निंग वॉक सुरू करा. आता हे खूप सुंदर अशी संपूर्ण माहिती मॅडम दिली, पण माझ्या मनात एक प्रश्न आला. मॅडम खूप जण असे म्हणतात की तिला पण माझं मन धडधड करते, तर हे हार्ट अटॅकचा प्रकार आहे का? हे हार्ट अटॅकचं नाही, ह्याला आपण म्हणतो पाल्पिटेशन. म्हणजे कसं, काही लोकांचं बघा, जसं तुम्ही म्हणत आहे तो एक प्रकार झाला. काही लोकांचं कसं असते, आजच एक पेशंट आले होते, तर त्यांचं म्हणणं होतं आणि ते बरोबर होतं की मॅडम मी हॉस्पिटलला पाय ठेवलं की मला असं धडधड सुरू होते आणि माझा BP खूप वाढून जातो. तर ही रिअल आहे हे. तर हे पण खरंच आहे की नाही आहे, म्हणजे पेशंटला फक्त हॉस्पिटलला आल्यामुळेच BP वाढलंय की घरी पण वाढून असतं, याच्यासाठी पण आता सध्या खूप सारे नवीन चेकअप आणि हे सगळं अवेलेबल झालेले आहेत. तर आपण इथे पण ते बघत असतो. तर त्याला आपण पाल्पिटेशन म्हणतोय, म्हणजे धडधड जे होतंय. याच्यासाठी पण सिम्पल आहे, एक ECG काढलं की आपल्याला त्याच्यात दिसेल की ते हृदयाशी संबंधित आहे की फक्त वातावरण आणि ते कंडिशनशी संबंधित आहे. अरे वा, लक्ष ठेवा, नाही तर तुम्ही म्हणे ते खूप सुंदर दिसते म्हणून दळदळ करत आहे, थोडं चेकअप करून घ्या, काहीतरी वेगळं दळदळ न झालं पाहिजे तुमच्या ह्याच्यात. तर खूप सुंदर मॅडम, मजा आली तुमच्याशी संपूर्ण चर्चा करून. खूपच जबरदस्त असं हे आहे माधवबाग आणि आपल्याला खूप आवडलं. आणि समजा तुम्हाला जेवढी माहिती मॅडमने दिली त्याच्यातलं तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत बहुत, लवकर माधवबाग आहे आणि विदाऊट एनी शस्त्र तुम्ही आपलं ट्रीटमेंट करून घ्या. आणि हे फक्त ट्रीटमेंट करत नाही, म्हणजे काळजीही घेतात. तुम्ही स्वतःची तर घेता की नाही घेत हे माहीत नाही, पण यांची पूर्ण टीम आणि माधवबाग ही फॅमिलीच म्हणतो मी, ही संपूर्णपणे तुमचं खूप काळजी करून तुमच्या त्या रोगावर त्याला मात देतात आणि त्याला पूर्णपणे खतम करतात. तर खूप सुंदर मॅडम, कसं वाटलं आपला कार्यक्रम? चला काही बोलूया. खूप छान वाटलं, खूप म्हणजे अगदी मला पण आता आज दिवसभर पेशंट बघितल्यानंतर खूप रिलॅक्स वाटत आहे. चांगले आपल्या गप्पा झाले सोबत, तर मी इलाज केलेला आहे, रिलॅक्स झाला मॅडम. चांगलं वाटलं. म्हणजे आपल्यापासून कोणाला तरी आणखी चांगलं त्याच्यात मार्गदर्शन मिळालं किंवा शिकायला मिळालं. नाही नक्की, ओव्हरऑल मला वाटतं हा व्हिडिओ पाहून खूप काही जण माहिती घेतील. तुम्ही आपल्या माधवबाग फॅमिलीकडून काय आणखी सूचना असतील किंवा त्यांनी त्याच्यात सावधान राहावं काही गोष्टी करून, ओके, ते सांगा. मी सगळ्यांना इतकंच म्हणणार की आता सध्या कोविडमुळे हे जे कोरोनाचं सुरू झालं आहे, मग त्याच्यामुळे प्रत्येकजण थोडं भीती आहे, म्हणजे त्यांच्या मनात, आणि खूप सारे प्रश्न पण आहे की हे सगळं कधी जाणार आणि आम्ही कधी फ्री होणार. तर आज कोरोना आहे, उद्या परत 5 वर्षांनी काहीतरी होईल, उद्या परत 10 वर्षांनी काहीतरी होईल. तर आपल्याला हे जे आजार आहे किंवा याच्याबद्दल विचार न करता फर्स्ट स्वतःबद्दल विचार करा. स्वतःची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे हे खूप आवश्यक आहे. तर तुम्ही ते सुरू करा. घरी आहे, तुम्ही घरी सुद्धा व्यायाम करू शकता. आपला आहार खूप चांगला ठेवा. आहारात तुम्हाला ॲटलिस्ट एक तरी कुठलं पण फळ तुम्ही घ्या. सीजनल फ्रूट्स जे पण तुम्हाला आवडते ते घेऊ शकता. जेवणात खूप जास्त ऑइल किंवा फ्राईड तळलेले पदार्थ वगैरे जे असतात त्यांचा कमी वापर करा तुम्ही. आणि स्ट्रेस फ्री राहण्यासाठी थोडंसं प्राणायाम खूप आवश्यक आहे, ज्याला आपण अनुलोम विलोम म्हणतोय. हे सगळं जर तुम्ही करत आहे तर तुम्ही कधी आजारी होऊ शकत नाही आणि स्वतःला फिट ठेवू शकता. याच्यासाठी तुम्ही माधवबागची हेल्प घेण्यासाठी माधवबागचा ॲप आहे, MIB पल्स ॲप. तर जर तुम्ही ते डाउनलोड केलं, त्याच्यात तुम्हाला डॉक्टर घरी बसूनच, म्हणजे तुम्ही घरी असताना सुद्धा डॉक्टरांसोबत बोलू शकता, आपले प्रश्न विचारू शकता आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय व्यायाम आणि आहार घ्यायचा आहे ते पण तुम्हाला डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. तर सगळे काळजी घ्या. हे सगळं फ्री असते का? फ्री असते संपूर्ण. हो. आणि एक आणखी महत्त्वाचा आणि आखरी प्रश्न म्हणजे असा की बाकीचेही हॉस्पिटल्स आहेत जिथे सगळं ट्रीटमेंट करतात, हो, आणि तुमचं एक हॉस्पिटल आहे, तर त्याच्यात पैसा म्हटलं तर पेशंटाला टेन्शन होऊन जातो की इथं गेल्यावर तिथं आम्हाला 6 दिवस ठेवतात, 8 दिवस ठेवतात, मेंटेनन्स
हे सगळं तर मॅम पैसे जास्त लागतात की त्यांच्यापेक्षा कमी लागतात? ओके, तर याच्यात बघा त्यांच्यापेक्षा तर नक्कीच कमी लागतात, हे तर आहेच. आणि ह्या व्यतिरिक्त पण जे पेशंट असे आहे ज्यांना थोडा फायनान्शियल बर्डन आहे किंवा ते एकदम नाही पे करू शकत, त्याच्यासाठी पण आपल्या इथे माधवबागला एक लिक्वी लोन म्हणून सुविधा आहे, जे की ते पैसे 6 महिने किंवा वर्षभर वगैरे देऊन पण हे करू शकतात, इन्स्टॉलमेंट सारखं. आणि जे लो BPL चे आहे, म्हणजे BPL वगैरेचे पेशंट आहे, त्यांच्यासाठी पण विशेष सुविधा आहे आपल्या इथे. वा, 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 वा. म्हणजे सगळ्याच गोष्टीची त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्याचा कोणताही समजा पेशंट आला तो निराश होऊन जाणार नाही, नक्की नाही जाणार. आणि तो फक्त जाणार तर पूर्णपणे नीट होऊन जाणार आहे. तर खूप सुंदर आवडलं आपल्याला, मजा आली, खूप आनंद झाला की तुमच्याशी माझी भेट झाली, ही संपूर्ण चर्चा झाली आणि त्याच्यातून याला खूप काही मिळालेलं आहे. तर तुम्ही आता हे फ्रीमध्ये भेटलंच आहे, आणि तुम्हाला समजा काही असलं त्रास असेल तर या माधवबागला एकदा भेट द्या, आपलं ट्रीटमेंट म्हणजे चेकअप तरी करून घ्या, हां, चेकअप तरी करेन. त्याच्यानं तुमचं ते सर्व्हिसिंग होऊन जाईल. हो. तर मित्रांनो, आता सध्यासाठी एवढंच. पुन्हा काही नवीन विषय घेऊन भेटणार आहोत, काही नवीन पर्सनॅलिटी सोबत आपण भेटणार आहोत, काही नवीन सेलिब्रिटी सोबत भेटेल, कारण आपला कार्यक्रमच आहे, त्याचं नाव आहे चला काय बोलूया. तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी TV.